आताची महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। अजितदादा गटाने घड्याळ चिन्ह वापरून भ्रम निर्माण केला असा आरोप पवार गटाकडून करण्यात आलाय। मतदारांमध्ये भ्रम निर्माण केल्याचा पवार गटाचा आरोप आहे आणि पुरावे म्हणून काही कागदपत्र दाखल करण्यास परवानगी द्या अशी मागणी याचिकेमधून पवार गटाने केली आहे। तर शरद पवार गटाकडून या संदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले। थेट आपण अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडे। संदीप, निखिला, निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता त्याच्या विरोधात शरद पवार यांच्या वतीने ही याचिका जी दाखल करण्यात आली आहे त्यावर आज सुनावणी होणार आहे। कदाचित दुपारनंतर ही सुनावणी होऊ शकते, मात्र त्यापूर्वी शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे। त्यामध्ये लिहिलं आहे की भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, कारण नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये घड्याळ चिन्ह वापरून अजित पवार यांनी निवडणूक लढवली आणि घड्याळ चिन्ह आणि शरद पवार हे एक समीकरण खरं तर महाराष्ट्रानं यापूर्वी पाहिलेलं आहे।